नमस्कार, मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक 151 ते 155 सादर करते आहे. खरे शोधिता शोधिता शोधता है, मना बोधिता बोधिता बोधता है, परी सर्वही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे, बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा, मना सारसाचार ते वेगळे रे, समस्तामध्ये एकते आगळे रे, नभे पिंड ज्ञाने नभे तत्वज्ञाने, समाधान काही नभे तान माने, नभे योग यागे नभे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे, महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, खुणी पाविजे संत संगे विवरणे, द्वितीयेसी संकेत जो दाविजे तो, तया सांडुनी चंद्रमा भाविजे तो, दिसेना जनी सर्व शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे, करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंडाटले ते कळेना. आपल्या आयुष्यात सज्जनांची संगत आणि त्यायोगे त्यांचं मिळणारं मार्गदर्शन याचं महत्त्व इथे रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलंय. म्हणजे आपल्याला कायमच सत्याचा शोध तर घ्यायचा आहेच, मनाला योग्य वळण हे लावायचं आहेच, पण ह्या सर्व गोष्टी आपल्याला चांगल्या संगतीतून आणि त्याच्यामुळे मिळणाऱ्या मार्गदर्शनातूनच शक्य आहे. कारण आपलं आयुष्य म्हणजे एक सतत शिकण्याची प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये कधी कधी आपल्याला कठीण धडेही शिकावे लागतात. मग हे कठीण धडे शिकता शिकता आपल्याला पडणारे प्रश्न शंका कुशंका ह्या विद्वानच सोडवू जाणे. तसाच परमेश्वर, त्याला समजून घेणं जितकं सोपं तितकं अवघड आहे. सगळीकडे सामावलेला तो, त्याचं सूक्ष्म रूप हे आकाशात द्वितीयेचा चंद्र शोधण्याहूनही अवघड. आणि मुळात त्याला असं पाहायला गेलं, शोधायला गेलं तर कुठे सापडणारच नाही मुळे. म्हणजे मग एखादा अगदी तत्ववेत्ता जरी असला तरीही त्याला त्या परमेश्वराचं जर सूक्ष्म रूप जाणून घ्यायचं असेल, खरं ज्ञान मिळवायचं असेल तर विद्वानांची संगत ही आवश्यक आहेच. सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये अगदी माहितीचा धबधबा आपल्यावर पडतो आहे, पण यातून आपलं मन फक्त सैरभैर काय ते होत आहे. मग या माहितीतून खरंच योग्य माहिती काय, अयोग्य माहिती काय, हे आपल्याला त्या विषयातले तज्ञ व्यक्तीच सांगू शकतील. आणि जेव्हा ही खरी माहिती आपल्याला मिळेल तेव्हा आपल्याला खरं ज्ञान मिळेल आणि त्यातून आपल्या मनाला एक समाधान आणि शांती लाभेल. म्हणजे आजच्या काळातही रामदास स्वामींचे विचार किती बरं सुसंगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.